मुंबईतल्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। लोकल आणि प्लॅटफॉर्म मधल्या फटीमध्ये अडकून या प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं समजतंय। अपडेट जाणून घ्यात प्रशांत बडे आपल्यासोबत आहे। प्रशांत, काय नेमकं घडलेलं आहे आणि कधीची घटना आहे? दीपक, साधारणतः एक तासाभरापूर्वी घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 वर ही घडलेली घटना आहे। एक प्रवासी जो रेल्वे फलाटावर लोकल मधून उतरत होता, त्यावेळेस चालत्या लोकल मधून तो उतरल्याची माहिती जी आहे ते आरपीएफचे जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेली आहे। गाडी ही वेगात असल्यामुळे त्याचा पाय घसरला आणि तो थेट लोकल ट्रेनच्या आणि फलाटाच्या मध्ये जाऊन अडकला। काही वेळाने त्याला आरपीएफचे जवान, जीआरपीचे जवान यांनी बाहेर काढलं आणि त्याला राजावाडी रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि रुग्णालयातून जी माहिती मिळते आहे त्या ठिकाणी त्याच्या छातीवर जो आहे तो जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे। एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये लोकल ट्रेनमध्ये होणारे अपघात हा चिंतेचा विषय झालेला असताना कुठेतरी प्रवाशांनी देखील चालत्या लोकल मधून उतरताना काळजी घ्यावी। लोकल जी आहे ती स्पीडमध्ये असताना उतरू नये, अशा प्रकारचे वारंवार जे आहे ते आरपीएफ आणि जे रेल्वे प्रशासन त्यांच्याकडून लोकांना आवाहन केलं जातं। मात्र आता जे अधिकारी माहिती देत आहेत की हा अपघात जो आहे तो चालू लोकल मधून प्रवासी जो आहे तो उतरण्याचा प्रयत्न करत असताना घडला आहे। त्यामुळे ही घटना जी आहे ती आता घडलेली पाहायला मिळते आणि यामध्ये या प्रवाशाचा मृत्यू झालाय। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।